मग पवित्र शास्त्र सांगतं मनुष्यानं सर्व जग मिळवलं आणि स्वतःचा नाश केला तर त्याला काय लाभ आहे? आणि म्हणून प्रियजन हो, सगळ्यात अगोदर परमेश्वर देव मिळवा. जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या आहेत हे लक्षात ठेवा. तो म्हणतो अन्नासाठी का धडपड करीत? पोटापेक्षा अन्न महत्वाचं नाही. मग तशी वर्तमानामध्ये सांगताना तो सांगतो की आकाशातील पाखरांकडे पहा, बारकाईने पहा, ते पेरणी आणि कापणी करत नाहीत आणि कोठारा साठवतही नाहीत, तरी त्यांना त्यांचा देव फायदा पुरवतो. त्या पाखरांपेक्षा तुम्ही अधिक आहात. तो देव तुम्हाला देणार नाही का? आपण म्हणतो काय करू, मला कामाला नाही, मी तर जाणार नाही. रविवारी सुद्धा मला कामाला गेलं पाहिजे. उपासना म्हणून भक्तीला न जाता आपण देवाला विसरून जाऊन कामावर जातो. रविवार भरतो, सोमवारपासून कामात मिळत नाही, मग पुन्हा आठवडाभर इकडे पुढे बॉम्ब जातो. शास्त्र सांगतं देवाचा समय देवाला द्या, पहा देव तुम्हाला उंच करणार आहे.